आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. टॅरो रीडर्स दीपाली पावशे बोला. आत्मा नमस्ते मॅडम तुम्हाला. मी सातारहून आहे. दीपाली पावशे. मी रेकी जॉईन केली पहिलाच 3 लेवल झालेत माझ्या. त्यानंतर सुचलं की असं मॅडम एक सेशन घेतलं तुम्ही की टॅरो रिडिंग करायचं आहे असं वगैरे. त्यातनं माहिती मिळाली, थोडी माहिती होती माझ्या मैत्रिणीकडून. आणि या थोडी एक मनात भीती होती की हे शिकायचं का नाही. तर मॅडमने ही भीती माझ्या मनातनं बाहेर काढली की तुम्ही हो जाएगा, करणार तुम्ही वगैरे असं त्यांनी भीती सांगितलं काय होती? मार्गदर्शन. भीती काय अ, होती? भीती मनात होती की असं दुसऱ्याचं भविष्य सांगितलं तर थोडा आपल्याला पण त्रास होतोय, हा भीती होती. म्हणजे ह्यातलं काय मला ज्ञानच नव्हतं ना. तर हं, तेवढंसं म्हणजे तेवढं माझे मिस्टर बोललेले की दुसऱ्याचं भविष्य सांगितलं की थोडा त्रास होतो. तर त्याच्याबरोबर आपण साधना करणं हे मला माहित नव्हतं. बरोबर. हे हं, तुमच्याकडनं मला कळालं की रेकी आपण जॉईन केल्यानंतर कळालं की स्वतः आपण साधना केल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपण हातात घेऊ शकत नाही आणि करू शकत नाही. आणि हे तर आपण थोडं भविष्य सांगतो ना आपण. हं, भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ. त्यासाठी आपली एनर्जी चांगली पाहिजे, आपलं स्थिर मन पाहिजे, तरच आपण योग्य मार्गदर्शन करू शकतोय दुसऱ्यांना. ह्यातनं हे मला तुमच्या रेकीमधनं कळालं मॅडम. रेकी हा विषयच माझ्यासाठी वेगळा होता. आणि त्यातनं मग परत हे टेरो रिडिंगचं मला एक म्हणजे माझं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी एक मार्गदर्शन मला मिळालं ह्यातनं. आणि आता खूप छान मला वाटायला लागले की आपण हे करू शकतोय. आणि आता खूप छान मी शिकले पण चांगलं. आणि बाकीच्या ग्रुपनं पण आम्हाला खूप छान साथ दिली एकामेकीला पण आम्ही. आणि तुमचं मार्गदर्शन एवढं छान होतं, म्हणजे मला वाटलं नव्हतं मॅडम की मी असं काय तर करीन नवीन काय तर. की थोडंसं आपलं शिक्षण गरीब परिस्थितीमध्ये कमी झालंय. आणि ह्यातनं हा वेगळा विषय तुम्ही म्हणला मला की तुम्ही आता हे वेगळ्या विषयी चाललाय आणि तुम्ही करणारच. इंग्लिश काही विषय घेऊन बसलाय की तुम्ही आता मानसशास्त्र विज्ञान शिकणार आहे. माणसाच्या मनावर आपण हे करायचंय. हे तुमच्याकडनं मला हा शब्द म्हणजे माझ्या इथं हृदयात गेला मॅडम. की हे हं, आपण मॅडमनी दिलंय आपल्याला काही तर. आणि युनिव्हर्सची पण इच्छा असणार आहे, काही तर नवीन करण्याची इच्छा तुम्ही प्रकट केली, निर्माण झाली ही माझ्याकडनं. आणि मला हे जे जे मला मार्गदर्शन तुमचं मिळालं, ती पद्मा यादव माझ्या बहिणीची मैत्रीण पुण्यातनं, तिनं पण केला होता तुमचा क्लास. ग्रँड मास्टर तिचं वगैरे झालेलं आहे. म्हणजे तिच्याकडनं मला तुमचं मार्गदर्शन मला मिळालं. म्हणजे तिचं पण मला धन्यवाद मानायचे आहेत. आणि तुमचे की तिच्यामुळे तुम्ही मला मिळाला एंजल म्हणून. आणि मला ह्या जगात वेगळंच काय तर म्हणजे माझ्या मनाला वाटायला लागले की मी आपण काय तर वेगळ्या वर्णावर चाललोय. आणि ह्यातनं मला खूप म्हणजे छानपैकी व्यक्तिमत्व घडवणार आहेच मी. हे तुमचा तर आशीर्वाद आहे. तर हे आता हे सेटल करायचंय पूर्णपणे. हं. मला म्हणजे ह्यातच आता एक माझं एक हे बनवून दाखवायचंय, करिअर विश्व घडवायचं. निर्माण करून दाखवायचंय मॅडम. हं, आणि त्यासाठी तुमचे धन्यवाद की तुम्ही मला एक गुरु चांगला मिळाला. की लहानपणापासून नाही काही काही गोष्टी मिळाल्या, खरं आता मला ह्या गोष्टी तुमच्याकडे एक छान मिळाल्या मॅडम. की हं, आयुष्यात आपण चांगलं काहीतरी केलं तर गुरु हा नशिबात आपल्या चांगला असतो. सद्गुरूंचं पण मार्गदर्शन आहे मला मॅडम. त्या हं. रूपातच तुम्ही मला भेटला की तुला शिकायचंय ना काही तर तुला चल वेगळ्या वळणावर नेतो. तर हे मला तुमच्याकडनं भेटलं. आणि आणि त्यातनं माझं व्यक्तिमत्व की आपण त्यातनं इन्कम पण करू शकतो आणि मार्गदर्शन आपल्या घराला प्रोटेक्ट पण करू शकतो. ह्या सगळ्याच गोष्टी मला एका ठिकाणी तुमच्याकडनं मिळाल्या मॅडम. त्यामुळे तुमचे धन्यवाद. मी तुमचे आभारी आहे. आयुष्यभर असंच गुरु मला लाभावा, तुमचा आशीर्वाद असाच माझ्यावर राहावा. हेच मी तुम्हाला सांगते मॅडम. आणि टॅरो रीडिंग कशा करता तुम्ही आता? ती टॅरो बद्दलची भीती किंवा बाबा मला जमेल की नाही, हे निघून गेलं का? हा माझ्या मनातनं निघून गेले टॅरो रिडिंगची भीती वगैरे. आणि आत्मविश्वास भरपूर वाढलाय मॅडम माझा. की आपण हे करू शकतो आणि एखाद्याला उत्तमाचं मार्गदर्शन करू शकतो. आता जी मी काढली कार्ड वगैरे ती योग्यच निघाल्यात. आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं पण त्यांना योग्य मिळाली आहेत, ज्यांची ज्यांची मी ओके. कार्ड काढली त्यांची. शाबास. तुमच्या जे क्लायंट आहेत त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? की बाबा. हा त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांना म्हणजे योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यामुळे ती खुश झालीत. की आम्हाला हे म्हणजे चांगलं वाटलं. म्हणजे त्यांनी जवळजवळची लोक होती त्यांना म्हणजे ती खुश झालीत माझ्यावर. की हे छान आहे म्हणले की आम्हाला योग्य मार्गदर्शन, एक शिक्षणासाठी होता, घरासाठी प्रश्न होता, फसवणूक होणार होती आणि ती चाललेलीच. थोडक्यात तो प्रश्न माझ्याकडे आल्यानंतर ते त्यातनं ते सावध राहिले, व्यवहार नाही झाला. आणि ते म्हणले तुमच्यामुळे आमचं नुकसान वाचलं. की आपण वाव. एवढं छान आपण त्यांना मार्गदर्शन देऊ शकतो ह्या विद्येतनं. आणि ही जपानची विद्या आहे. जपान आपल्यापासनं त्यांचं मेमरी 20 वर्ष पुढे आहे मॅडम. आणि त्यातनं आपण हे शिकतोय इंडियात आपल्या. तर आपण लोकांना मार्गदर्शन करून सगळ्यांना पुढे नेण्याचा हा उत्तम मार्गदर्शन आहे की तो तुमच्याकडनं आम्हाला मिळाला मॅडम. बरोबर. हा. नक्कीच. आपण रेकी सोबत जुडलो. आपण बऱ्याच वेळा जापानीज ऊर्जा म्हणतो. हा. पण ह्या सगळ्या ऊर्जेचं मूळ आपणच आहे ना. बुद्धांच्या बुद्धांच्या
कडे असलेलं हे ज्ञान, काय बरं ही कला आहे, काय बरं ही विद्या आहे, या विद्येचा अभ्यास करण्यासाठी आपले गुरु डॉक्टर मिकाऊ उसे आपल्या भारतात आले. भारतामधून पुन्हा जपानला गेले, तेथे ध्यान केले आणि नव्या टेक्निकसह आपल्याला ही ऊर्जा पाठवली. मग ऊर्जा आपली आणि त्यांची अशी काही वेगळी आली का? नाही. आणि जसं तुम्ही आता म्हटलं त्याचप्रमाणे आपली टॅरो ही इजिप्तच्या लोकांनी याचा पहिले उपयोग केला. पण संपूर्ण जगभर आहे. मानवच असा आहे ना, की एका ठिकाणी एक गोष्ट सुरू आहे, तर ती संपूर्ण जगामध्ये त्याबद्दल क्युरिओसिटी एक निर्माण होत असते. असं आपलं ज्योतिषशास्त्र संपूर्ण जगभर चालतं, तसं त्यांची ही बरं. ऊर्जा आपल्या भारतभर, आपल्या संपूर्ण जगभर चालते. शोध कुठेही लागलेला असू दे, शेवटी ब्रह्मांड एकच आहे, विश्व एकच आहे आणि त्या विश्वामध्ये असलेली ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे, आतलं ब्रह्मांड. हां. खूप सुंदर दीपाली. खूप छान केलं तुम्ही. दीपाली, टॅरो रीडिंग करत असताना येणाऱ्या त्या सुरुवातीच्या अडचणी आता कमी झाल्या का? हो हो मॅडम, 90% कमी झालेले आहेत. 10% आता पूर्ण संपणार आहेत मॅडम. खरं आता छान म्हणजे काय नाही, भीती नाही आणि अडचण पण नाही काय वाटत आता गुड. वाचताना मग आपल्या टेरोचं आपलं. खूप छान. आणि हं. अ, स्वाती तुम्ही बोलत आहात का? हां. आणि अ, दीपाली, खरंच सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं मिस झालं. लग्न आहे, अमुक आहे, तमुक आहे. हां. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये थोड्या मागे पडल्या होत्या. पण त्यांनी जी नंतर झेप घेतली ना, ती खरंच उत्तम घेतली. ओके. आणि इंट्युशन्सनी, स्वतःच्या साधनेनी जे कार्ड काढता, ते उत्कृष्ट काढता. ओके. खूप छान टॅरो रीडर आहात तुम्ही. बिनधास्त राहा. ओके. आणि आता कुठेतरी मॅडम माझं शिक्षण कमी होतं, अमुक कमी होतं. बघा बरं कुठेतरी काही शिक्षणाची अडचण येते का? नाही. नाही मॅडम येत. नाही. शुद्ध मराठीमध्ये. आपल्या नोट्स कशा आहेत दीपाली? हो, खूपच छान आहेत मॅडम. म्हणजे मला म्हणजे असं माझ्या तुमच्या भाषेत मला खूप छान ते हँडल करता आलं म्हणजे माहितीये का. मला गुड, वाटलं होतं थोडं जड जाईल, तर नाही मला जड काय गेलं खरं आपल्या नोट्स बघून. गुड. दीपाली की बद्दल आपला बोलायला एक काय? सेशन झाला होता मॅडम टॅरो हां, रीडिंगसाठी. हां, हां, हां. त्या आडनाव त्यांचं माहित नाही मला आजोबांचं. ते वयच करत होते बघा खूप. टॅरो रीडिंग त्यांनी पण केलं. त्यांनी मला मार्गदर्शन दिलं, की तुम्ही दीपालीताई शिका टॅरो रीडिंग. की त्यांचा पण एक त्यांनी मला सपोर्ट केला, की काही अवघड नाही. तुम्ही असं समजू नका, की तुमचं शिक्षण थोडं कमी आहे, की तुम्ही कराल. त्यांनी पण मला त्या फ्री सेशनमध्ये मार्गदर्शन दिलं होतं. मला त्यांचं नाव माहित नाही, का थोडे वयस्कर होते मॅडम तुमच्या लक्षात छान. असेल. नक्कीच. त्यांनी छान. पण छान हां. एकमेकांचं प्रोत्साहन एकमेकांना मिळत असतं. अश्विनीला बोलायचं आहे. आत्मा नमस्ते. दीपालीताई छान टॅरो रीडिंग करतात आणि त्यांनी असं करावं पुढे. आणि वनिताताईंनी खूप छान म्हणजे खूपच प्रश्नांचे कार्ड काढले, त्याच्यामुळे आम्हाला नवीन नवीन प्रश्न समजले वनिताताईंमुळे, म्हणून त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. शेजारी, पाजारी, दुसऱ्या गावचे लोकं, त्या गावचे लोकं सगळे जमा करून प्रश्न. म्हणजे तुमच्या मी एक उद्दिष्ट माझ्या पुढे मांडलेलं, की जसं आपण मॅडमकडे एक पहिला प्रश्न घेऊन गेलो होतो, म्हणजे आपण रेकी जॉईन करायच्या अगोदर मॅडमला अनेक मनात प्रश्न होते, पण कुठला प्रश्न टाकावा हे आपल्याला पण कळलं नव्हतं. आपण 4 प्रश्न टाकले, तेव्हा मॅडमने एक प्रश्न आपल्याला असं तयार करून बरोबर समजून सांगितलं. मग त्या धोरणाने मी पण अनेक प्रश्न माझ्या पुढे उभे केले आणि त्या पद्धतीने मी ते टॅरो कार्ड हे केले. असं झालं. आणि म्हणजे खरं हे प्रेरणा मॅडमकडूनच भेटली. असं आहे. प्रश्न निर्माण करणं, समोरचा प्रश्न आणतो आहे, तो तसाचा तसा विचारावा, की त्याला तो प्रॉपर प्रश्न तयार करून द्यावा त्याच्या मनाचं. आपल्याकडे येणारा क्लायंट, त्याच्या डोक्यात कन्फ्युजन असतो. त्याला प्रश्न हां. असतो, पण त्याला त्याचा प्रश्न मांडता येत नाही. खरा टॅरो रीडर्स तोच आहे, की त्या जी व्यक्ती प्रश्न विचारणारी आहे, त्या व्यक्तीच्या माइंडमध्ये काय सुरू आहे, त्याच्या प्रश्नाचं प्रॉपर उत्तर त्याला मिळवून देणं आणि त्या प्रश्नाला सोल्युशन मिळवून देणं, हा खरा टॅरो रीडर्स आहे. बरोबर. आणि त्यातून काय व्हायचं, एखादा प्रश्नाचं जर नाही कळलं तर मग तृप्ती मॅडमला, स्वातीताईंना ह्या दोघींचे नंबर माझ्याकडे असल्यामुळं मी त्यांची पण हेल्प घेतली, मदत घेतली. त्यांनी पण दोघींनी कधी पण, त्या शिक्षक असून त्यांनी पण फोन उचलला. आता बाकीच्यांचे नंबर मला काही इंग्लिश एवढं येत नाही. आणि खरं सांगायचं झालं तर आता ग्रुपमध्ये एज्युकेशन म्हणून सगळेजण उत्कृष्ट शिकलेले आहेत तुम्ही विद्यार्थी. तसं माझं शिक्षण सगळ्यापेक्षा कमी आहे. म्हणजे माझं फक्त 6वी पास शिक्षण आहे. असं आहे. आणि
ते कुठंतरी मला असं वाटायचं तुमच्या समोर माझी भाषा कमी पडते, मी कमी बोलू शकते किंवा मला ते जमल का तुमच्यासारखं. तुम्ही इंग्लिश बोलल्यानंतर मला कुठंतरी मनाला हे वाटतं की ते इंग्लिश मधनं वाक्य बोलले मग आपल्याला जमल का. पण की मी माझं वाक्य मराठीत मांडण्याचा प्रयत्न केला प्रत्येकापुढं, म्हणजे असं झालं. इंग्लिश नाही जमत मला. आता रात्रीपासून मॅडमना जॉईन व्हायला सांगितले, मला होता येत नाही. मी डायरेक्ट मॅडमला सांगणार आहे मला ग्रुपला जॉईन करून घ्या. हो, म्हणजे असं आहे. आणि तुम्ही टॅरो रिडिंग छान करता. फक्त तुम्ही बोलताना आता मी पण अडकते, अडकत नाही असं नाहीये, पण थोडा अजून तुम्ही प्रॅक्टिस केली का नाही अजून चांगलं तुम्हाला जमणार आहे दीपाताई. अधिक झालं, अधिक अधिक. उत्कृष्ट करणार. वनिताताई, बरोबर. हा पण तुमचं जे बोलणं आहे ना ते खूप समंजस आणि शांतपणे आहे. म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त मॅच्युरिटी आहे तुमच्या बोलण्यामध्ये. तुमचं बोलणं काही काही गोष्टी ना खूप ऐकाव्याशा वाटतात. इतकं छान बोलतात तुम्ही. ताई मग त्यामुळे माझं तुम्ही नाही, त्यामुळे तुम्ही तसं मनात गिल्टी फील काही होऊ देऊ नका. म्हणजे असं कमीपणा वगैरे काहीच नाही. उलट तुमचं बोलणं सगळ्यांना आवडत असेल. ऐका, माझी एक गोष्ट ऐका. ऍज अ टॅरो रीडर तुम्ही कितवा वर्ग शिकलेले आहात, तुम्हाला मराठी येते, एवढाच प्रश्न इथं होता ना. येथे हो. तुम्हाला कोणाला अडचण आली का? नाही. नाही. तुम्ही नाही टॅरो रीडर कुठल्या तोडीचे झालात, याला त्या शिक्षणाची अट आली का? नाही. नाही. एक वेळ असा होता की तुमच्याकडे दीपाला कुठेतरी आतमध्ये प्रश्न होता, मॅडम मला डिग्री पाहिजे, माझं इंग्रजी शिक्षण झालं नाहीये, माझं 10वी-12वी पर्यंत झालं, मॅडम माझ्या शिक्षणाची अट. आता आज दीपाली एक प्रोफेशनल टॅरो रीडर्स म्हणून एक तिच्याकडे एक पद आहे, एक डिग्री आहे, बरोबर ना. एक रेकी हिलर आहे आणि सोबतच उद्या ग्रँड मास्टर्स दीपाली असणार आहे. तर हे हे काय कमी आहे का? एक ग्रँड मास्टर होणं म्हणजे काय? एक टॅरो रीडर होणं म्हणजे काय? तर इतरांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक, मार्गदीपक होणं, त्याच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आपण मार्ग दाखवणारे होणं. आणि ते सुद्धा केवढं. बाहेरच्या जगामध्ये काय आहे, तू याच्याजवळ एक बोलला, दुसऱ्याजवळ दुसरा बोलला, हा याला सांगतो, तो त्याला सांगतो. पण एक टॅरो रीडर मध्ये एवढी क्षमता आहे, त्यांच्याकडे तुम्ही कितीही सिक्रेट ठेवा, एक टॅरो रीडर तोच खरा टॅरो रीडर की ते सिक्रेट लाखाची मूठ म्हणून तुमचं तसंच ठेवणार. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो ते बाहेर काढणार नाही. तुम्ही सुद्धा अनुभव घेतला आहे. मॅडमचा अनुभव घेतला ना तुम्ही सगळ्यांनी. ओके. कधीही असं झालं का की हो मॅडम. याच्या टॅरोमध्ये हे निघालं होतं की त्याच्या टॅरोमध्ये ते निघालं होतं. ही क्षमता स्वतःमध्ये निर्माण केली आहे तुम्ही स्वतःला. आता माझं शिक्षण काय? तर माझं शिक्षण हे आध्यात्मिक शिक्षण आहे. याला शाबासकी देऊन पुढे चला. ओके. हो. हा. आता कुठेतरी माझ्याकडे अनेक सगळ्या डिग्र्या होत्या, आहेत. ओके. त्या डिग्र्यांचा उपयोग मला नक्कीच अभ्यास करताना पुढे झाला. पण पण माझी ओळख वेगळी निर्माण झाली की नाही. अनेकदा लोक वेगळी डिग्री घेतात पण करतात काहीतरी वेगळं. ओके. बरोबर आहे. हां, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर एकदम एकदम छान टॅरो रीडर्स दीपाली तुम्ही झाल्या आहात. एक आवाजामध्ये जो तुमच्या भारंदाजपणा आहे, तो तुम्हाला त्याचा खूप जास्त उपयोग होणार आहे. आणि राहिला प्रश्न प्रॅक्टिसचा, तो अधिक होतच आहे. ओके. हो पण जो आत्मविश्वास तुम्ही निर्माण केलेला आहे, एक आहे 3rd डिग्री होऊन झालेला विद्यार्थी टॅरो रीडर आणि ग्रँड मास्टर करून आलेला विद्यार्थी, यामध्ये एक एक थोडासा फरक राहतो. काय? बरोबर. तुम्ही सगळे ग्रँड मास्टर आहात. माझी दीपाली ग्रँड मास्टरला आता आहे. आजही. एवढं लक्षात घ्या सगळ्यांनी. ओके. हां. तुम्ही ज्या त्या सगळ्या पुढे गेला आहात, माझी दीपाली त्यावर काम करणार आहे आता. पण तरीही 3rd डिग्री होऊन दीपाली आल्यानंतर दीपालीने जे कमावलं आहे, त्यासाठी दीपालीला खूप खूप शाबासकी मिळण्याची खूप गरज आहे. कारण हे एवढं सोपी नसतं. टॅरो रीडिंग कठीण नाही, पण इथं संयम खूप गरजेचा आहे. संयमाने तुम्ही जासाल. 8, 10, 15 दिवसात नाही होत बाबा टॅरो रीडर. काहीही करा. टॅरो रीडर होणं वेगळं आणि टॅरो रीडर्स म्हणून घडणं वेगळं. आणि घडायचं असेल तर त्याला संयम लागेल. बरोबर आहे. ओके. खूप सुंदर. दीपाली, बहुत बढ़िया. थँक्यू ओके. मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. खूप छान, बहुत बढ़िया. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. छान मस्त टॅरो रीडर्स म्हणून तुम्ही एक छान नावलौकिकाच येणार. आणि दीपाली सांगतील पुढच्या 2 महिन्यामध्ये. बघा ग्रँड मास्टरचा
शेअरिंग करत असताना दीपाली ऍज अ टॅरो रीडर पण स्वतःला त्यामध्ये बोलणार आहेत आणि मग बघूया. ओके दीपाली? हो हो मॅडम, आता एंजलला पण फिक्स आहे आपण सीट. कधी आनंदी चालू होईल आनंदी असं झाली. झालं मला. अश्विनी ताईंकडनं कळालं होतं मला एंजलचं, की मी बर. केलंय म्हणून कोर्स. माझं आणि त्यांचं बोलणं झालं म्हणून मी वाट बघत होती कधी चालू होते कधी होते. तर लवकर ब्रह्मांडानं पण ऐकलं, लवकरच आता 10 तारखेपासून सुरू. नक्कीच ब्रह्मांडाने ऐकलं आहे. थँक्यू. टॅरो रीडर, एंजल थेरपी सगळं करून तुम्ही पुढे निघणार आहात आणि या या बाहेरच्या जगामध्ये वावरण्यासाठी तुम्ही सगळे आता तयार आहात. करा स्वतःचं प्रोफेशनली खूप छान प्रकारे. विन विन पोझिशननी पुढे जा. नक्कीच सेवा घडवा. सेवा करत असताना मिळणारा आर्थिक उत्पन्न म्हणजे आध्यात्मिक उत्पन्न मिळवणारे आपण आहोत. आध्यात्मिक उत्पन्न हे खूप पुरवठा देणारं, समाधान देणारं असतं. इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद देतो, इतरांचं दुःख हरण करतो, इतरांना योग्य मार्ग दाखवतो आणि ते उत्पन्न जर घरात येत असेल ना, तर त्यापेक्षा अधिक जास्त आनंद नाहीये कोणता. बरोबर आहे मॅडम. येस.